पुढील पुरस्कार आहे झी युवा नेतृत्व सन्मान 2023. कोण असतो नेता? नेता म्हणजे भाऊ, नेता म्हणजे दादा, नेता म्हणजे नेतृत्वाचा एक खंबीर वादा. प्रश्न जरी हजार तरी उत्तर असतो नेता. तत्व आणि विचारांचा कट्टर असतो नेता. विजय पराभव पचवणारा नेता होतो पिता. विजय पराभव पचवणारा नेता होतो पिता. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणतो नेता. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणतो नेता. हा असा असतो नेता. वा. नेतृत्व सुशिक्षित असेल तर समाज सुरक्षित होतो, सुसंस्कृत होतो. अशाच एका नेतृत्वाला युवा सन्मान 2023 नेतृत्व सन्मान पुरस्कार दिला जातोय. हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे हे पाहण्यासाठी वळूया पुरस्कार विजेत्याच्या खंबीर नेतृत्व कथेच्या ट्रेलरकडे. मोठ्या वटवृक्षाच्या छायेखाली झाडं फार वाढत नाहीत असं म्हणतात, पण कल्याण लोकसभा मतदारसंघाचे तरुण खासदार माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आपण या नियमाला अपवाद ठरला आहात. आपण पेशाने डॉक्टर, राजकारणात कार्यरत असताना या वैद्यकीय ज्ञानाचा आपल्याला बहुमूल्य उपयोग झाला. सामान्य जनतेची नस आपल्याला अचूक कळली. जनसामान्यांचे प्रश्न जाणणारा लोकप्रतिनिधी अशी आपली ख्याती आहे. संसदेत आरोग्य आणि कुटुंब कल्याण, व्हायोलेशन ऑफ प्रोटोकॉल नॉर्म्स अँड कंटेम्प्शियस बिहेवियर ऑफ गव्हर्नमेंट ऑफिसर्स, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय या कमिटीमध्ये सदस्य म्हणून काम करण्याची आपल्याला संधी मिळाली आणि महत्वपूर्ण योगदान देत आपण त्या संधीचं सोनं केलं. आपली विकासाची संकल्पना म्हणजे नागरिकांच्या उत्तम आरोग्यावर भर. त्यामुळे आपण आपल्या मतदारसंघात अत्याधुनिक आणि माफक तसंच मोफत आरोग्य सुविधा देण्यासाठी आग्रही आहात. आपण मतदारसंघातील शहरांमध्ये रुग्णालय उभारणीवरती भर दिलाय. कामगार रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, प्रसूती रुग्णालय, डायलिसिस केंद्र अशा अनेक आरोग्य सुविधा आज आपण मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. आरोग्य सेवेचा, रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या आपल्या महत्वाकांक्षी आणि जनतेच्या हिताचा उपक्रम म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन याच्या माध्यमातून आपण सातत्यानं वैद्यकीय सहाय्यता करत असता. आपल्या पुढाकारानं हजारो लहान मुलांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. विविध घटकांसाठी आपण नियमितपणे आरोग्य शिबिर भरवत असता. डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी मोफत ईसीजी तपासणी, रक्त तपासणी आणि चष्मे वाटप करण्यात आलं. कोविड काळात आपण पहिल्या दिवसापासून प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करत होतात. आपण आपल्या मतदारसंघात युद्ध पातळीवर कोविड रुग्णालयांची उभारणी केली. आपण अनेकांना वैद्यकीय मदत, आवश्यक औषधं, बेड उपलब्ध करून दिले. आपल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून कोविड संकट काळात दुसऱ्या लाटेत सुमारे 500 पेक्षा अधिक ऑक्सिजन मशीन मोफत वितरित करण्यात आल्या. रुग्णसेवेसोबतच समाजसेवेचाही वसा तुम्ही हाती घेतलाय. आर्थिक संकटात सापडलेल्या 70,000हून अधिक रिक्षा चालकांना मोफत अन्नधान्य वाटप केलं. आपल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून शेकडो सुसज्ज रुग्णवाहिका मोफत वितरित केल्या. राज्यातील विद्यार्थ्यांना मदत, मार्ग नसलेल्या ठिकाणी बोटी, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध प्रकारे आपलं मदत कार्य सुरू असतं. आरोग्य सेवेसोबतच आपण आपल्या मतदारसंघात विकास कामांनाही गती दिली आहे. नाट्यगृह, क्रीडा संकुल, शूटिंग रेंज, तरण तलाव, एमपीएससी सेंटर, उद्यानं, पर्यटन स्थळ विकास, रस्ते रुंदीकरण, कॉन्क्रिटीकरण, अंबरनाथ मधील शिवमंदिराचा कायापालट, मेट्रो प्रकल्प असे अनेक प्रकल्प आपण राबवलेत आणि राबवत आहात. वडिलांचे नेतृत्व गुण जसे आपल्या रक्तात आहेत तसा शांत स्वभाव, नम्रपणा आणि सामान्य राहून असामान्य कार्य करण्याची हातोटी देखील आहे. मुख्यमंत्री पुत्र म्हणून कुठलाही बडेजाव न करता आपण कार्य करत राहिला आणि म्हणूनच तमाम युवा मनांवर आपलं नेतृत्व आजही राज्य करतंय आणि उद्याही राज्य करेल. त्यामुळे एक कुशाग्र वैद्यक, दूरदृष्टी असणारं कर्तृत्ववान, संवेदनशील नेतृत्व आणि सामान्यांमध्ये राहून असामान्य कार्य करणारे तरुण राजकीय व्यक्तिमत्व खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आपल्याला झी युवा नेतृत्व सन्मान 2023 प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो झी एंटरटेनमेंटचे चीफ क्लस्टर ऑफिसर वेस्ट, नॉर्थ अँड प्रीमियम चॅनल्स अमित शाह यांना. आणि आता मी मंचावर आमंत्रित करतो झी युवा नेतृत्व सन्मान 2023 विजेते श्रीकांत एकनाथ शिंदे यांना. श्रीकांतजी, डॉक्टर म्हटलं की प्रॉब्लेमवरचा उपाय देणारा असतो
आणि नेता म्हटलं की समोर प्रश्नच प्रश्न असतात. अव्याहतपणे जनसेवा करत असताना तुमच्यातल्या डॉक्टर नेत्याला आणि तुमच्यातल्या नेता डॉक्टरला काय सांगतो? मला वाटतं हे दोन्ही जे क्षेत्र आहेत हे लोकांमध्ये राहून लोकांसाठी काम करणारे क्षेत्र आहेत आणि दोघांच्या जे एम असलं पाहिजे ते सेम असलं पाहिजे. आणि हे जेव्हा दोन्ही कॉम्बिनेशन एकत्र येतं, नेता आणि डॉक्टरही दिवसरात्र काम करत असतो आपल्या रुग्णांना बरं करण्यासाठी. आणि त्या ठिकाणी नेत्याची परिभाषा मला माहिती नाही, वेगवेगळी असते सगळ्यांची. आपल्या मते म्हणजे झी युवाच्या मते मला वाटतं नेत्याची परिभाषा चांगली आहे, म्हणून मला आपण या ठिकाणी बोलवलं. त्याबद्दल आपले खूप खूप आभार व्यक्त करतो मी. तर नेता पण तसा आहे. वेगवेगळे नेते असतात, पण मला वाटतं हे जे काम आहे हे खूप चॅलेंजिंग काम आहे आणि तेवढंच डिमांडिंग सुद्धा आहे. आणि हे जेव्हा जसं मी सांगितलं की दोन्ही कॉम्बिनेशन जेव्हा एकत्र येतात त्याचा ध्येय एकच आहे आणि त्या ध्येयाकडे बघून जर आपण काम केलं तर मला वाटतं एक चांगलं, जसं आमचं आता डबल इंजिनचं सरकार आहे तसं डबल इंजिनच्या फोर्सनी जे आहे हे काम करू शकतो. आणि आज गेले अनेक वर्ष, 8 वर्ष जे आहेत ते या ठिकाणी मी काम करतो आहे. आणि या दोन्ही भूमिका ज्या आहेत ते कधी कधी सुरुवातीला प्रॅक्टिस करत होतो डॉक्टर म्हणून जेव्हा खासदार झालो मी, पण आता ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तेवढा वेळ मिळत नाही. पण माझा जो 10 वर्षाचा डॉक्टरकीचा प्रवास आहे तो मी असाच विसरलो नाही किंवा तो सोडला नाही. माझं जे सोशल फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमाने ते काम जे आहे ते जिवंत ठेवण्याचं आजही मी ते करतो आहे आणि त्याच्यामध्ये हजारो लोकांना त्याचा फायदा होतो आहे. लाखो लोकांपर्यंत आम्ही पोचतो आहे. क्या बात आहे. कमाल. अमित सर, गेली अनेक वर्ष झी समूह आणि झी युवा सन्मान हा सोहळा तरुणांची मानसिकता, त्यांची जिद्द, त्यांची स्वप्न, त्यांचं प्रेम अशा गोष्टी महाराष्ट्रापर्यंत पोचवून त्यांना प्रेरणा देत आहे. या स्वप्नपूर्तीच्या सोहळ्याविषयी तुम्ही काय सांगाल? हाय, गुड इव्हनिंग एव्हरीबडी. सगळ्यात पहिले लेट मी बिगिन बाय थँकिंग द पेडणेकर फॅमिली. दिस अवॉर्ड इज इन इट्स 5th year and all the 5 years Pednekar family has been supporting us. So a big thank you to the Pednekar family for supporting this initiative. As far as this award is concerned, so let me give some perspective. The average age of India today is 29 years. Okay, 29 वर्ष is the average age of India. And within Maharashtra जर आपण पाहिलं तर 63% of Maharashtra's population is under the age of 35 years. So A, we are a youthful country and B, we are a youthful state, Maharashtra. सो इट इज इम्पॉर्टंट दॅट आपण यूथला जर फेलिसिटेट केलं, त्यांना एनकरेज केलं, मोटिवेट केलं, इन्स्पायर केलं टू डू बेटर वर्क, then I think the objective of this award will be fulfilled. Absolutely. And leaders like him, when they are honored and felicitated, can motivate more people to do better work. That's the whole objective of this. Well said, sir. Thank you, sir. झी युवा गेले 5 वर्ष हा सन्मान पुरस्कार जे आहे या ठिकाणी आयोजित करतोय की जसं यांनी सांगितलं की आपला देश जो आहे तो तरुण आहे. पुढील 10-15 वर्ष जे आहे ते आपल्यासाठी खूप क्रुशियल आहेत, कारण की वी आर द यंगेस्ट नेशन. आणि हा यूथ पुढे कसा जातोय पुढील 10-15 वर्षामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे, खूप क्रुशियल आहे. जी वर्कफोर्स आहे ती आपल्या भारतामध्ये आहे आणि त्याच्यासाठी आपण जर तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम अशा माध्यमांनी जर केलं, आणि मला वाटतं आज तरुण खूप चांगलं काम करत आहेत, त्यांना अजून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तर मला वाटतं झी युवा ते करत आहे आणि त्यासाठी मी झी युवाचे खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. श्रीकांत सर, अमित सर, खूप खूप धन्यवाद. खंबीर नेतृत्व म्हणजे काय असतं याचं फक्त उत्तर नाही, तर खंबीर नेतृत्व आमच्याबरोबर सदैव सोबत असेल याची खात्री दिल्याबद्दल तुमचे खरंच खूप आभार.